नमस्कार. गेल्या महिन्यापासून आम्ही पुस्तकावर एक नवीन कार्यक्रम सुरू केला आहे. बाजारात येणारी पुस्तकं वाचकांना कळावी म्हणून हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामधील हा दुसरा कार्यक्रम. सुप्रसिद्ध अभिनेता अमोल पालेकरांच्या ऐवज एक स्मृतिबंध या पुस्तकावर एक कार्यक्रम आम्ही केला. त्याच्या प्रकाशन समारंभांचा हा वृत्तांत होता. आज आपण एका अतिशय वेगळ्या पुस्तकाचा परिचय किंवा त्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचा कार्यक्रम, त्याचा वृत्तांत आपल्यासमोर सादर करत आहोत. मराठीत विनोदी प्रकारचं लेखन आणि तेही सकस विनोदी खूप कमी प्रमाणात केलं जातं. दर्जेदार विनोदी लेखन करणारे म्हणून श्रीकांत बोजेवार या पत्रकार मित्रांची ओळख आहे. सर्वांना हे नाव सुपरिचित आहे. तंबी दुराई या नावाने त्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये एक विनोदी सदर लिहायला सुरुवात केली आणि वाचकांच्या अक्षरशः त्या सदरावर उड्या पडल्या. तंबी दुराई हे नाव आज महाराष्ट्रातील तमाम वाचकांना माहीत झालेलं आहे. त्यांची एक कादंबरी होती. एकच नाही, त्यांनी खूप पुस्तकं लिहिली, परंतु जी कादंबरी आता इंग्रजीत प्रसिद्ध होत आहे ती कादंबरी पावणे 2 पायांचा माणूस हे तंबी दुराई यांचं मराठीतील पुस्तक म्हणजे राजकीय कादंबरी. 1 3/4 या नावाने त्याचा आता इंग्रजीत अनुवाद झालेला आहे. खरं म्हटलं तर अनुवादामुळे वेगवेगळ्या भाषेमध्ये मराठीतील साहित्य जातं. हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये किंवा मल्याळममध्ये, गुजरातीमध्ये ते झाल्यामुळे मराठीतील लेखक किंवा मराठीतील साहित्य इतर भाषिकांपर्यंत पोचते आणि मराठीतल्या साहित्याची ताकद काय आहे याची जाणीव सर्वांना होते. तंबी दुराई या टोपण नावाने लिहिणाऱ्या श्रीकांत बोजेवारांची अनेक पुस्तकं आज प्रसिद्ध आहेत. दीड दमडी, तंबी दुराईचा तिरकस नजरेचा चष्मा, क्षुल्लक आणि इतर 5 कथा, क्षुल्लकची ब्लॅक कॉमेडी, अगस्ती आजच्या काळातला डिटेक्टिव्ह, अशी कित्येक पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. आज पावणे 2 पायांचा माणूस या त्यांच्या राजकीय कादंबरीचा इंग्रजीत अनुवाद 1 3/4 या नावाने प्रकाशित होत आहे. त्याचा हा एक वृत्तांत. आपल्याकडे इतक्या भाषा आहेत भारतामध्ये, त्या भाषेमध्ये खूप उत्कृष्ट साहित्याची निर्मिती होत असते. परंतु त्या भाषेच्या मर्यादा अशा असतात की त्या एका विशिष्ट प्रादेशिक भागाच्या पलीकडे हे साहित्य पोचू शकत नाही. वेगवेगळ्या कारणाने कथा भाषिक अडथळा असते. त्यामुळे जोपर्यंत आपल्याकडलं प्रादेशिक साहित्य सीमोल्लंघन करून इंग्रजी किंवा हिंदीमध्ये जात नाही तोपर्यंत ते इतर लोकांपर्यंत पोचत नाही. हिंदीमध्ये जरी गेलं तरी आपल्या देशातला एक विशिष्ट भाग असा दक्षिणेमध्ये हिंदीला पण फार महत्त्व असल्यामुळे एवढाही भाग सोडून वेगळे पोचतं. आणि आपल्याला आवडो किंवा न आवडो, इंग्रजी हीच अशी भाषा आहे की तुम्हाला देशात सगळीकडे आणि देशाच्या बाहेर सुद्धा तुमचं नाव पोचवते, तुमचं साहित्य पोचवते. आणि त्या भाषेत काय चांगलं होतं ते त्या भाषेच्या पलीकडे गेल्याशिवाय त्याचं महत्त्व कळणार नाही. जसं आपल्याला इतर भाषांवरून मराठीत आल्यावर साहित्य कळतं आणि कामगार, तसंच मराठी जेव्हा इतर भाषांवर साहित्य जोपर्यंत इंग्रजी जात नाही तोपर्यंत ते मोठ्या अर्थाने लोकांपर्यंत पोचत नाही. त्यामुळे आज माझ्या कादंबरीने एका अर्थीचे सीमोल्लंघन केलं तर ते माझ्यासाठी एक भावनिक क्षण आहे ना. आणि त्यामुळे या कादंबरीचा प्रवास पुढच्या दिवसात सांगतो. कारण मी
कादंबरीबद्दल आता फार बोलणार नाही, कारण मी लिहिलेलं आहे, त्यामुळे मी बोलणं बरोबर नाही आहे. तर तुम्ही बोलावं त्याविषयी. तेव्हा इथे दिग्गज जमून जे ते बोलले कादंबरीविषयी. एक फक्त कादंबरीचा जो एक भावनिक प्रवास आहे या कादंबरीचा, तो थोडक्यात सांगतो. ती पहिली मी मुळात ही कादंबरी जी लिहिली त्याचं श्रेय 2 लोकांना जातं. एक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि सुदीप कर्णिक. सुदीप कर्णिक यांचा आग्रह होता की मी मला फॉलो वाचायचे आणि त्यांचा आग्रह असा होता की ह्या कॉलमच्या प्रकारचाच पण मोठं लिखाण काहीतरी मी करायला पाहिजे ह्याच श्रेणीमध्ये. राजकीय उपहास आणि माझ्या प्रत्येक कॉलमने पुरुषं फॅन्टसीचा वापर असतो. त्यामुळे म्हणलं की त्याला त्यांनी मला पहिल्यांदा शब्द सांगितला की ज्याला मॅजिक रिअलिझम असं बोलतात, की याच शैलीमध्ये तुम्ही काहीतरी मोठं लिहावं असा त्यांचा आग्रह होता. आणि एका साधारणतः म्हणलं जुलै ऑगस्ट वगैरे तरी त्यांनी दाभोळकरांना सांगितलं की तुम्ही फोन करून बुजावून सांगा साधनाच्या निवडणुकीसाठी कादंबरी लिहावं. आणि मी म्हटलं मी लिहून बघतो, मला माहीत नाही इतकं मोठं मी लिहू शकेन की नाही, कारण मला 800 शब्दांची सवय आहे आणि पत्रकार असल्यामुळे आम्हाला 1000-1200 शब्दाच्या पलीकडे पटकन जाता येत नाही. बातमीदाराचं 300 शब्दाच्या पलीकडे जाता येत नाही, कारण त्या बऱ्याचदा बघा लोकसत्तामध्ये याचे काही टिक्कर सर्व माहिती आहे, 1000 शब्दांची 2000 शब्दाचे बातम्या केलेले आहेत. पण तो काळ वेगळा होता आणि त्यानंतर 300 शब्दाच्या बातमीचं कल्चर आलं आणि ते आता 300-200 आता आपल्याला ब्रेकिंग न्यूज 250 ओळींची वाचायची सवय झालेली आहे. ते हळूहळू कमी होत आहे. तर त्या काळामध्ये मी 800 शब्दावर मोठी कादंबरी लिहायचा प्रयत्न केला आणि मला सुरुवातीला असं वाटलं की मी काहीतरी निवडणुकाची 35 एक पानं होतील असं मी त्याला सांगितलं होतं, लिहितोच म्हटलं तर त्याला. परंतु ते 35 पानात संपणार नाही याची नंतर जाणीव आली. मी त्याला 40 पानं मागितली, मग वरून 50 पानं मागितली, मग वरून 62 पानं मागितली. शेवटी तेव्हा म्हणलं तुम्ही लिहा जेवढी होईल तेवढी छापतो. आणि जवळपास 74 पानाची कादंबरी झाली साधनाच्या दिवाळी अंकामध्ये. आणि साधनाच्या दिवाळी अंकात जो कंपोज करणारी व्यक्ती होती पुण्याला, ज्याने ते कादंबरीचं कंपोज करत होता हस्तलिखे, तोच कंपोज करणारा जो होता तो देशमुख आणि कंपनीमध्ये पुस्तकं पण कंपोज करत होता. त्याने ते कंपोज करताना वाचली आणि दिनदर्शिकाला फोन करून सांगितलं की साधनाच्या देवळाची फार छान कादंबरी आहे, याची नवीन लेखक आहे लेखन. आणि कारण ती खूप वाचते मला सांगितलं तुम्हाला कोणाला दिलीच ती कुठल्या प्रकाशाला का म्हटलं असेल छापूस आलेली आहे दिवाळीतच आलेली, कोणाला दिवार कशी केली होतं कादंबरी. तर म्हणजे कोणाला दिली नसेल तरी कादंबरी आली देशमुख काव्य काढतो तुम्हाला जीव नकोस कादंबरी. आणि ती कादंबरी प्रसिद्ध व्हायची आधीच तिला प्रकाशन लागला अशा प्रकारे. हे मुखपृष्ठ आणि हे पुस्तक जर 100 पुस्तकांमध्ये बुकस्टॉलमध्ये ठेवलं तरी मुखपृष्ठ उठून दिसणार नाही, योग्य असतं तरी. आणि त्यानंतर प्रकाशाने तिसरं मुखपृष्ठ तयार केलं, जे अर्थपूर्ण सुद्धा आहे आणि उठून दिसणारं सुद्धा आहे, ते सगळ्यांनी मग पक्की केलं. तर इतका सविस्तर आणि खोल विचार पुस्तकाचा केला जातोय, तर मग हा आश्चर्य वाटलं नव्हतं कसं वेळ टिकता. त्यामुळे सगळं आता काही लोकांनी मराठी वाचले, काही लोकांनी वाचलं असेल, काही लोकांनी इंग्रजी वाचायचं असेल, म्हणजे पुढची पिढी बरीचशी इंग्रजी वाचणार आहे, त्यामुळे त्यांच्याकडनं हा फीडबॅक पण अपेक्षित आहे. आता कसा वेळ तो बघूया. परंतु हा कार्यक्रम जो आजचा झाला तो म्हणजे असा दुष्ट रागावा असा कार्यक्रम आहे, तो उत्तम स्वभाव का उत्तम ऑडियन्स, तर त्याचं श्रेय कोणाला जातं, त्याचं ACPला श्रेय जातं. यात मुख्यतः मी आवाज चुकून येऊन व्हिडिओ त्यात दूर आहे. त्यातले मुख्यतः ACPचे चेअरमन खुशबू संतू यांनी जे इथे तुम्ही आणि त्या प्रत्यक्षात त्यांचं अप्रत्यक्ष श्रेय सगळं ते सगळे या इथले तसं सुद्धा मुख्य असल्यामुळे माझं प्रत्यक्ष हा कार्यक्रम घडवून आणण्याचं सगळं श्रेय सुजाता जाधव आणि निद्रा देशपांडे लपिता त्यांच्यामुळेच हे होऊ शकलं. त्यांच्यामुळे जिथे एक मराठी आवाज घेऊ शकला या परिसरामध्ये, की त्या दोघांना याचं मोठं श्रेय आहे. भेडे सर समोर बसले आहे, त्यांचं श्रेय आहे. आणि इथले जे टेक्निकल टीम आहे, नयन काळे सर आहे आणि मनुकार आहे. स्टेज सेटअप ज्यांनी केला ती गावडे आणि याची टीम आहे. लायब्ररीची सगळी टीम आहे, नकुल, कोमल आणि चंदू होते, ज्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. त्याच्याशिवाय कार्यक्रम होऊ शकला नसता. आपण सगळे इथे आलात एका टोकाला, खूप सुंदर समुद्र आणि खूप सुंदर वातावरण असलं तरी इथे येणं हे फार जिकिरीचं असतं, कारण आपला वेळ जातो बराचसा, जाण्या येण्याचा वेळ आणि इथला वेळ. आणि माझे सगळे इष्ट मित्र जवळची म्हणून इथे आलेले आहे, त्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आता इंग्रजीमध्ये जे लोक कार्टून स्ट्रिप्स पाहतात त्यांना गारफिल्ड माहिती आहे. गारफिल्डचे मांजर ते कशा पद्धतीने रिॲक्ट करत असतात त्याच्या मालकाशी, त्यामुळे आपल्याला ते माहिती आहे ना. अलीकडे हॉलिवूडमध्ये जे ॲनिमेशन सिरीज येत आहे त्याच्यामध्ये सगळे प्राणी बोलत असतात, अस्वल, वाघ, मांजर, कुत्रे सगळे.
ह्या पुस्तकामध्ये, या कादंबरीमध्ये, कादंबरी जरा कुठे सुरुवात होते न होते तोच तिथले बोके, मांजरं हे सगळे बोलायला लागतात, गप्पा मारायला लागतात आणि ते गप्पा मारायला लागतात ते माणसांसारखे बोलायला लागतात, माणसांसारखे गप्पा मारायला लागतात आणि हळूहळू वाचकाला हा संवाद माणसांचा आहे का मांजरांचा आहे हे कळेन असं होतं. इतकं ते मांजरं अतिशय चांगलं बोलत असतं, ॲनालिटिकल बोलत असतं. आता गंमत अशी आहे की ते जे बोलत असतात त्या कादंबरीला खरं म्हणजे एका अर्थाने ही राजकीय कादंबरी असं म्हणायला पाहिजे. एका अर्थाने खरं म्हणजे ती राजकीयच कादंबरी आहे. आता ती राजकीय कादंबरी का आहे? 2 कारणांनी मी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण देतो, बाकी इतर नाही बोलायचं आहे. पण सगळ्यात प्रथम मला हे सांगितलं पाहिजे की विक्रांत पांड्यांनी त्याचं अप्रतिम भाषांतर केलं आहे. किंबहुना ही कादंबरी जेव्हा ते भाषांतर करतात समाज श्रीकांतने सांगितलं तेवढं अरे बापरे कठीणच पद आहे, ते करणार भाषांतर किंवा काय म्हणतात तुम्ही त्याला अनुवाद. तर तो त्यांनी केलेला मार्ग त्याने आणून दिला तेव्हा मी म्हटलं अरे फॅन्टॅस्टिक जॉब डन. त्यामुळे ते सगळं क्रेडिट म्हटलं तर शिवणकरांचं क्रेडिट त्यांना आहे. आणि श्रीकांतच्या त्या कादंबरीमध्ये राजकीयता सगळी जागोजरी कशी यायला लागते. पहिले प्रकरण फक्त ज्याला प्रकरण म्हणते असं सोडलं की संपूर्ण कादंबरी ही राजकीय आहे. दुसरं त्याचं महत्त्व असं आहे की ती प्रॉफिटिक आहे. ती ज्या वेळेला 20 वर्षापूर्वी लिहिली जात होती त्यावेळेला आपल्याला निलेश राणे, नारायण राणे, राज ठाकरे अशी सगळी माणसं कुठे दिसत नव्हती. मी या प्रकारे आत्ताच्या या कादंबरीत ती नावानिशी येत नाही किंवा अजित पवार ही माणसं कादंबरीत नावानिशी नाही. ज्या प्रकारची डिफेक्शन, ज्या प्रकारचे पैसे निवडणुकीसाठी तिकीट मिळवण्यासाठी दिले जातात असं आपण सारखं ऐकत असतो, ते आत्ता आपण जेवढं ऐकतो तेवढं 2007-2008 मध्ये आपण ऐकत नव्हतो. मला 2022-23च्या दरम्यान दोघा ठिकाणी सांगितलं की श्रीकांत भोजवालांची जी कादंबरी आहे ती इंग्रजीमध्ये यायला पाहिजे. आणि वाचली आणि मला सुद्धा ती खूप आवडली. आपल्याला माहिती आहे की विनोदी लेखक आणि विनोदी लेखकाचा जो कडबा किंवा बेसिक त्याला जे मटेरियल लागतं त्याच्यामध्ये मध्यालय आणि मंत्रालय हे चांगली ठिकाणं असतात जिकडून त्यांना भरपूर स्टफ मिळत असतो. म्हणजे मध्यालय आणि मंत्रालय ह्या विनोदाच्या फॅक्टरीज आहेत असं म्हटलं तरी चालेल. मी कुठेतरी वाचलं की रशियाचा एक हुकुमशाह त्याच्या पुढे एक कवी उभा राहिला आणि त्याच्या तोंडावर म्हणाला की जगातला सर्वात मूर्ख माणूस तू आहेस. त्याला लगेच फाशीची शिक्षा झाली आणि त्या हुकुमशाहनं हळूच सांगितलं की तुझा मला राग आला म्हणून तुला मी फाशी देत नाही, तर जगातल्या एका मोठ्या रहस्याचा तू शोध लावलेला आहे म्हणून तुला मी फाशी देतो आहे. तर श्रीकांतजींचा जो लंगडा आहे, तुम्ही आत्ता जर मंत्रालयात गेलात, मंत्रालयाच्या पायरीजवळ इथून त्या चौकातून फिरताना किंवा मग आकाशवाणी, आमदार निवास इकडं तुम्हाला ही पितांबरी जिथं तिथं दिसती. म्हणजे मंत्रालयामध्ये, आमदार निवासामध्ये झाडू पोता करणारी माणसं कॅबिनेट मिनिस्टर झालेली आम्ही पाहिलेलं आहे. आणि काहीच्या हाताखाली आम्ही इमान इतबारे सेवा सुद्धा केलेली आहे. मला आठवतं की माझ्या एका मित्राकडे 15 ऑगस्टला आमच्या कॅबिनेट मिनिस्टरनं यायला उशीर झाला. 9 वाजायला आले, झेंडावंदन करायचं होतं, ते आले चिडलेल्या स्थितीत. झेंडावंदन कसं तरी केलं आणि त्या IAS ऑफिसरनं फायर केलं की तुम्ही मला फोन का केला नाही, झेंडावंदनाला यायचं होतं ते. तर म्हणून जेव्हा केला कुणी 15 वेळा केला, कुठला नंबर, तर हा नंबर. म्हणे कसले तुम्ही जिल्हाधिकारी, जिल्हाधिकाऱ्याला बारीक बारीक माहिती पाहिजे आपल्या प्रशासनाची, आपल्या जिल्ह्याची. अहो हा माझ्या पहिल्या कुटुंबाचा नंबर आहे, तर दुसरं कुटुंबाचा नाही. म्हणजे एवढा सतर्क राहायला पाहिजे. तर ही सगळी विनोदी फॅक्टरी आहे. आणि कुमारजींनी म्हटल्याप्रमाणे पहिली 7-8 पानं, 10 पानं, 15 पानं सुरुवातीची त्या प्राणीमात्र किंवा ज्याला आपण बॅकग्राऊंड एखाद्या कादंबरीची रचनेचा फलक म्हणतो, तो फलक ओलांडल्यावर ही पूर्ण का राजकीय कादंबरी आहे. आणि जंगल बुक सारखं, जसं जंगल बुक मध्ये प्राणी बोलतात आणि प्राणी बोलत नाहीत, तर ते एक मानवी जातीवर, मनुष्य स्वभावावर केलेलं ते एक विवेचन असतं आणि म्हणून जंगल बुक आपल्याला आवडतं. त्याचप्रमाणे ही मांजरे आपल्या सोबतीने घेऊन महाराष्ट्राचं राजकारण त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि उत्तम पद्धतीनं मांडलेलं आहे. 15-17 वर्षापूर्वी एवढं उत्तम लिहिलेलं आहे
आणि त्याचे सगळे सिम्पटम्स आपल्याला आज दिसतात. मला या ठिकाणी या ठिकाणी हा शब्द एवढा पलीकडून त्याचा नारा होतो की इथे आणि तिथे हे शब्दच आपण विसरून गेलेलो आहे. तर इथे एका व्यक्तीची खास आठवण होते की आजच्या या प्रकाशनाचं किंवा या रूपांतरणाचं श्रेय मी नदीम खान यांना देईन. मी ज्यावेळेला या कादंबरीसाठी प्रकाशकाकडं आग्रह धरला मीनाक्षी ठाकूरकडं की एक अतिशय उत्तम विनोदी कादंबरी आहे आणि मराठीतच नव्हे तर कोणत्याही भारतीय भाषात आता विनोदी फार कोणाला जमत नाही, लिहिलं जात नाही, लोकांना वाचायचं आणि उत्तम कादंबरी आहे. 2-3 वेळा तिने ऐकलं आणि म्हणाले की सर तुम्ही तुमच्या ऐतिहासिक लेखनाबद्दल प्रसिद्ध असताना विनोदावर एवढं बोलताय म्हणजे हाच एक मोठा विनोद आहे. तर काहीतरी वेगळं असेल तुम्ही मला कळवा, अद्भुत थोडक्यात मला पाचवा. आता तो गोषवारा कसा करायचा, कारण आपल्याला विनोदात सांगितलं जातं की लंडनमधली लोक इकडे येतात, 4-4 वर्ष राहतात आणि ते प्रांजळपणे सांगतात की वा तुमच्या महाराष्ट्रात किती सुंदर मराठी बोलतात, तर तुमचं इंग्रजी फारसं काय आम्हाला कळत नाही. आणि त्यामुळे आमच्याकडून झालेली भाषांतरं ही बहुतांशी मार्क होऊन येतात. हा माझा अनुभव आहे. त्यामुळे गोषवारा कुणी लिहायचा आणि मी यांच्याकडून टिपण घेतलं आणि आमचे एक दुसरे चांगले अव्वल असे प्राध्यापक प्राचार्य नदीम खान अमरावतीचे, त्यांना मी गाठलं आणि सांगितलं की याचा तुम्ही मला तर्जुमा पाठवा, हे सगळं ट्रान्सलेट करून पाठवा. फक्त 5 आणि 6 पानाचा मजकूर होता. मी 12 वाजता सकाळी मीनाक्षीला तो व्हॉट्सअप केला. तिचं मला मेसेज आला की आज आफ्टर 2 months ओनली. आणि दुपारी 4 वाजता मला परत फोन आला आणि तिने सांगितलं की हे इट इज इंटरेस्टिंग अँड मोस्ट हिलेरियस बुक आणि लवकर तो आम्ही करतो. म्हणजे हा लेखकाचा प्रभाव आहे. तुळशी जवळच्या दिव्याचा भडका ओढून तुळसच पेटावी तशी बाईची जागे. आता तुळस पेटणं म्हणजे काय, तुळशीला किती पवित्र अर्थ आहे आणि ती तुळस पेटते म्हणजे ती बाई आणि तिचं चारित्र्य किंवा तिची घुसमट हे सगळं किती चक्कल खोचक आणि रचना ते करतात, त्यासाठी प्रतीक वापरतात. मांजर आणि मनुष्य जातीचं नातं याच्यावर 2-3 पानं त्यांनी लिहिलेले की पूर्वी व्यवहार जे चालायचे ते फक्त धान्यामध्ये चालायचे, त्यावेळेला बरं होतं. आणि नंतर काय झालं, नंतर नाणे आले किंवा पैसे आले आणि पैशामध्ये व्यवहार घडू लागले. धान्यामध्ये व्यवहार घडत होते त्यावेळेला माणसं प्रामाणिक होती, सज्जन होती आणि माणसांचं धान्य पळवायला लागले बाकीचे लोक, म्हणजे विशेषतः उंदीर. म्हणून त्या उंदराला पळवण्यासाठी मांजरं माणसांच्या जवळ आली आणि त्या दृष्टीने त्यांनी जी 2-3 पानं लिहिलेली आहेत ती अतिशय उत्तम आहेत. आपण म्हणतो खाल्या अन्नाला जागावे. आता ही मांजराची आणि दुधाची गोष्ट असल्यामुळं प्यालेल्या दुधाला जागावे असं लेखक म्हणतो. थँक्यू सर. सर थांबा इथे. त्यानंतर मी सिद्धार्थ देशपांडेंना विनंती करते की त्यांनी कुमार केतकर सरांचे स्वागत करावे. पेणे सरांना मी परत एकदा आमंत्रित करते की त्यांनी विक्रांत सरांचे स्वागत करावे. आणि पेणे सरांना परत एकदा सांगते की विश्वास सरांचे ॲक्नॉलेजमेंट करा. आणि मला आणखी 2 व्यक्तींना जरूर ॲक्नॉलेज करायला आवडेल. त्यांच्यामुळे NCPL एक प्रेस कव्हरेज मिळतो आणि खूप सहकार्य आणि सहभाग त्यांचा अगदी मनापासून. त्यामुळे पराग सर आणि नाही तुम्ही दोघंही सर, मला तुम्ही दोघेही हवे तिथे स्टेजवर. पेणे सर प्लीज त्यांचं तुम्ही ॲक्नॉलेजमेंट करावे. तर पराग सर स्टेजवर येत नाहीये तर मी स्वतः खाली जाऊन त्यांचा सन्मान करतो. सोडणार नाही तुम्हाला.